Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmay Joshi here. In today's English grammar session, let us learn analysis of simple sentences. Next part. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण केवळ वाक्यांच्या पृथक्करणाविषयी म्हणजे सिंपल सेंटेन्सेसच्या अनालिसिस विषयी अजून काही नवीन गोष्टी शिकणार आहोत. So why are we studying analysis of simple sentences? Because when we are asked to transform sentences from simple to complex or compound, then this analysis helps us in that transformation. केवळ वाक्यांचं रूपांतरण जेव्हा संयुक्त वाक्यात किंवा मिश्र वाक्यात करायला सांगितलं जातं तेव्हा हे अनालिसिस माहिती असणं उपयुक्त ठरतं, म्हणून आपण हे अनालिसिस शिकतो आहोत. तर गेल्या वेळेस आपण ज्याला आपण उद्देश आणि विधेय म्हणजे काय हे बघितलं होतं, आणि ॲट्रिब्यूट म्हणजे सब्जेक्टची विशेषता याविषयी आपण शिकलो होतो. तर ह्या वेळेस आपण प्रेडिकेटचे काही ॲट्रिब्यूट्स म्हणजे विधेयाच्या काही विशेषतांविषयी शिकणार आहोत. जेव्हा प्रेडिकेटमध्ये वर्ब असतं आणि त्या वर्ब विषयी जास्त माहिती प्रेडिकेटमध्ये सांगितली जाते, अशी काही वाक्य आपण शिकणार आहोत. सो in last session we have already studied the attributes of subject. Now today we will see some of the attributes which identify or which qualify the verbs. Okay, now let us take the first sentence. The flames spread everywhere. आता द हा खरं ॲट्रिब्यूट असं नाही म्हणता येणार, पण अ टाईप ऑफ ॲट्रिब्यूट आहे, आर्टिकल आहे ते. सब्जेक्ट वर्ड आहे फ्लेम्स. फ्लेम्स म्हणजे ज्वाळा. आता स्प्रेड म्हणजे पसरणे. स्प्रेड इथला वर्ब आहे. प्रेडिकेट काय आहे? स्प्रेड एव्हरीवेअर. म्हणजे प्रेडिकेट हे इथलं विधेय जे आहे ते काय आहे तर स्प्रेड एव्हरीवेअर. आता स्प्रेड म्हणजे पसरणे. तर कसं पसरतायत तर सगळीकडे पसरतायत, एव्हरीवेअर. सो वर्ब विषयी जो शब्द जास्त माहिती सांगतो त्याला आपण ॲडव्हर्ब असं म्हणतो. ADVERB म्हणजेच क्रियाविशेषण. क्रियापदाविषयी जास्त माहिती जो शब्द सांगतो त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. तर इथे पसरणं कसं आहे हे जे ज्याच्याविषयी जास्त माहिती कळते त्याला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो. त्याला आपण ॲडव्हर्बियल क्वालिफिकेशन असं म्हणतो. तर ह्या वाक्यात सब्जेक्ट वर्ड होता फ्लेम्स, वर्ब होतं स्प्रेड, आणि ॲडव्हर्बियल क्वालिफिकेशन असं ज्याला म्हणता येईल म्हणजे वर्ब विषयी विशेष माहिती सांगणारा शब्द किंवा शब्दसमूह त्याला म्हणतात ॲडव्हर्बियल क्वालिफिकेशन, आणि ते होतं इथे एव्हरीवेअर. नेक्स्ट वाक्य आपण बघूया. ही वेंट होम. सिंपल आहे. ही ह्या अर्थातच सब्जेक्ट वर्ड आहे. वेंट गोचं पास्ट टेन्स आलं, आणि वेअर तर होम. तर होम इथं आहे ॲडव्हर्बियल क्वालिफिकेशन. नेक्स्ट आहे ही रोज टू गो. आता इथे लक्षात घ्या, राईज हा जो वर्ब आहे RISE, राईज म्हणजे टू गेट अप किंवा उठणे या अर्थाने. त्याचं पास्ट पार्टिसिपल भूतकाळातलं त्याला पार्टिसिपल जे आपण म्हणतो, भूतकाळातलं जे पार्टिसिपल आहे त्याचं राईजचं रोज झालेलं आहे ROSE. स्पेलिंग जरी गुलाब ROSE शी साधर्म्य असणारं म्हणजे सेम असेल तरी इथे त्याचा अर्थ ही रोज टू गो, तर इथं त्याचा अर्थ टू गेट अप आणि भूतकालवाची असं आपण घ्यायचं आहे. ही रोज टू गो. इथे रोज हे आहे वर्ब आणि
कुठं किंवा कशासाठी उठलात तर टू गो. तर टू गो तुम्हाला माहिती आहे हे इन्फिनिटिव्ह आहे, पण हे त्या ऍडव्हर्बला इथे ऍडव्हर्ब विषयी राईज विषयी जास्त माहिती सांगते, त्यामुळे हे आहे ऍडव्हर्बियल क्वालिफिकेशन त्याचं. आता अजून एक फ्लेमशी रिलेटेड एक वाक्य आहे, फ्लेम्स स्प्रेड इन एव्हरी डायरेक्शन. तर आता इथेही तसंच झालेलं आहे. द फ्लेम्स जर आपण म्हटलं तर फ्लेम्स हा सब्जेक्ट वर्ड आहे, वर्ब आहे स्प्रेड, आणि स्प्रेड कुठं तर एव्हरी डायरेक्शन. हा जो शब्दसमूह आहे, हा जो ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, तो स्प्रेड या वर्ब विषयी जास्त माहिती सांगतो, त्यामुळे हे आहे ऍडव्हर्बियल क्वालिफिकेशन. नेक्स्ट वाक्य आहे, ही स्पोक इन अ क्लिअर व्हॉइस. हाऊ डिड ही स्पीक? स्पीकचं झालं पास्टमध्ये स्पोक. हाऊ डिड ही स्पीक इन अ क्लिअर व्हॉइस. इथंही तसंच झालेलं आहे. वर्ब विषयी जास्त माहिती कळते आपल्याला प्रेडिकेटमध्ये, सो ते आहे ऍडव्हर्बियल क्वालिफिकेशन. अजून एक वाक्य बघू. द बॉय रॅन अ माईल. द बॉय रॅन अ माईल. आता बॉय हा सब्जेक्ट वर्ड आहे, रनचं झालेलं आहे रॅन, आणि किती पळाला त्याचं जे परिमाण आहे ते अ माईल आहे, त्यामुळे हेही ऍडव्हर्बियल क्वालिफिकेशन मध्ये येतं. सो टुडे वी सॉ हाऊ वन ऑर मोर वर्ड्स इन प्रेडिकेट describe or give more information about the verb which is used in the simple sentence. So hence these are the adverbial qualifications. उद्देशाच्या क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगणारा शब्द किंवा शब्दसमूह त्याला आपण क्रियाविशेषण विशेष्य असं म्हणतो, त्याविषयी आज आपण शिकलो. तर टुडे लेट अस स्टॉप ओव्हर हिअर. मी मुद्दाम थोडंसं स्लो घेतेय, कारण हे थोडंसं समजायला किंचित कठीण आहे, आणि ह्याचा आपण उपयोग जोपर्यंत आपण करत नाही ट्रान्सफॉर्मेशन मध्ये, तोपर्यंत हे फक्त आपण ऍट द बॅकग्राऊंड ऑफ माइंड, जे मनाच्या कुपीत साठवून ठेवणार आहोत, मनात आपण ह्या सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंडला ठेवणार आहोत. आणि या सगळ्याचा उपयोग आपण कधी करणार आहोत तर जेव्हा आपण सिम्पल सेंटेन्सेसचं ट्रान्सफॉर्मेशन शिकू, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण शिकतोय त्यानंतर लागणार आहेत. सो दॅट इज ऑल फॉर टुडे. थँक्यू. धन्यवाद.